Hello, Namaste, everybody. Good evening, students. आज आपण इंग्लिशचा त्या ठिकाणी ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस हा टॉपिक आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण वर्षभर ग्रामरचे अनेक टॉपिक पाहिलेले आहेत, त्याच्यावरती सराव पण केलेला आहे. पण एक आज त्या ठिकाणी एक छोटासा क्ल्यूज काय जे असतात, कशा पद्धतीने कमी वेळेत जास्त वेगामध्ये आपल्याला ॲक्युरेट आन्सर कडे जाता येईल, त्या ट्रिक्स आज आपल्याला पाहायच्या आहेत. तर मी माळवतकर सर आज तुम्हाला ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस याविषयी काही टॉपिक प्रेझेंट करतो आहे. ते तुम्ही व्यवस्थित ऐकावे, व्यवस्थित समजून घ्यावे आणि ऍट लास्ट आपण काही बोर्डचे क्वेश्चन पण घेतलेले आहेत, तेही त्या ठिकाणी तुम्ही सोडवायचे आहेत. ओके, तर आपण आज पाहूया ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस, तो आपल्याला पाहायचा आहे. When subject is active, we say active voice. The doer of the action is active, it is called active voice. And when the subject is not actively, who is passive in that sentence, it is called passive voice. So let's start. Our topic, that is voice. What is a voice? Voice is the form of verb. Voice is the form of verb which indicate whether the subject does an action or the action is received by it. Means what? Voice म्हणजे काय, तर याच्यामध्ये आपल्याला जो फॉर्म आहे, वर्ब फॉर्म आहे, आणि तो इंडिकेट करतो सब्जेक्ट ऍक्शन डन करतोय की ऍक्शन त्या ठिकाणी सब्जेक्ट रिसीव्ह करतोय, त्याला त्या ठिकाणी आपण व्हॉइस असं म्हणतो. त्यालाच मराठीमध्ये प्रयोग असं म्हणतो. त्यानंतर व्हॉइस जो आहे, हा व्हॉइस खास करून या 4 कंपोनंट वरती मोस्टली इम्पॉर्टंट आहे आणि याच्यावरती वर्क करतो. तर फर्स्ट त्या ठिकाणी सब्जेक्ट आहे, त्यानंतर वर्ब, त्यानंतर ऑब्जेक्ट अँड कॉम्प्लिमेंट. हे 4 कंपोनंट इम्पॉर्टंट आहेत. त्यामध्ये कॉम्प्लिमेंट आपल्याला एवढं इम्पॉर्टंट नाहीये ज्याला आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचंय, पण कॉम्प्लिमेंट आपल्याला त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी दिला जातो आणि आपल्याला सर्व ऍक्शन्स ज्या आहेत त्या सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टवर आणि ऍक्शन दाखवणारा जो वर्ब आहे त्याच्यावरती हा व्हॉइस डिपेंड आहे. सो आता या ठिकाणी आपल्याला देर आर 2 टाइप्स ऑफ व्हॉइस. दॅट इज द फर्स्ट ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह. What is active voice and what is a passive voice? Firstly, see active voice. What is a subject? Subject means doer of the action. Means the doer of the action, the gardener planted the seed. There is a one example is given there. That is the gardener planted the seed. What is the action here? Action is planted. Who is the subject? The gardener. And what is the object? Listen carefully. When we try to find out the object, ask the question to verb. 2 types of question. There are first question what and second question whom. If you ask the question by what answer you get, that is your direct object. And when you get the answer by asking the question whom, that is your indirect object. There are 2 types of objects, direct object and indirect object. What न प्रश्न विचारला, जे ऑब्जेक्ट येईल ते तुमचं त्या ठिकाणी डायरेक्ट ऑब्जेक्ट असेल आणि जे whom न क्वेश्चन विचारून जे उत्तर येईल ते तुमचं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असेल. पहा इथे प्लांटेड वर्ड्स आहे. व्हॉट डीड गार्डनर प्लांट? गार्डनरनं काय प्लांट केलं, काय लावलं? युअर आन्सर इज द सीड्स. तुमचं उत्तर येतंय बिया लावलेल्या आहेत. म्हणजेच काय, या ठिकाणी उत्तर येतंय सीड्स आणि ते क्वेश्चन विचारून येतंय व्हॉट, म्हणून या ठिकाणी सीड्स इज द डायरेक्ट ऑब्जेक्ट.
So active voice and what is a passive? Passive means what? Subject means who, doer, receiving the action. तो आपल्याला त्या ठिकाणी ऍक्शन रिसीव्ह करतो आहे, म्हणून त्या सेंटेन्स मध्ये ऑब्जेक्ट इम्पॉर्टंट असतं, सब्जेक्ट इम्पॉर्टंट नसतो, त्यावेळेस तो पॅसिव्ह व्हॉइस होतो. सो इट गोज टू लास्ट. फॉर एक्झाम्पल सेम सेंटेन्स त्या ठिकाणी ट्रान्सफर करून दाखवलाय. द गार्डनर प्लांटेड द सीड्स. हिअर सी द सीड्स वेअर planted by the gardener. Okay, so here by gardener at the last शेवटी आलेला आहे, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी सीड्स इम्पॉर्टंट आहे आणि गार्डनर इम्पॉर्टंट नाही. गार्डन नाही दाखवला तरी चालू शकतो, पण सीड्स आर इम्पॉर्टंट. बिया लावल्या गेल्यात हे महत्वाचं आहे, कोणी लावल्या दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. म्हणून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ऑब्जेक्ट इम्पॉर्टंट असतो आणि ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्ट इम्पॉर्टंट असतो. आता थोडासा त्या ठिकाणी जे रूल्स फॉलो करावे लागतात ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह करताना, मी तुम्हाला सांगितलं. सर्वप्रथम ऑब्जेक्ट शोधा. ऑब्जेक्ट हे तुम्हाला व्हॉट न विचारून येणार आहे आणि हुम न विचारून येणार आहे. आस्क द क्वेश्चन टू वर्ब, प्रश्न विचारायचा आहे क्रियापदाला. क्रियापद तुम्हाला जे उत्तर देईल ते तुमचं ऑब्जेक्ट असणार आहे. तर सर्वप्रथम त्या ठिकाणी आपण व्हॉट न प्रश्न विचारला म्हणून डायरेक्ट ऑब्जेक्ट आलं, हुम न प्रश्न विचारला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट नंतर आपल्याला काळानुरूप, आपण ते पुढे पाहणार आहोत, काळानुरूप टू बी ची रूप पाहिजे. काळानुरूप जे आपले 12 टेन्सेसेस आहेत त्या टेन्सेसेस प्रमाणे काही चेंजेस होतात ते आपल्याला पाहिजे आहेत. मग टू हॅव ची रूप असतील, टू बी ची रूप असतील किंवा टू डू ची रूप असतील, त्याप्रमाणे आपल्याला चेंज पाहायचं आहे. मग टाइप्स ऑफ सेंटेन्सेस आहेत त्या ठिकाणी ते आपल्याला पाहावं लागणार आहे. आणि ज्यावेळेस आपला हा जो सब्जेक्ट आहे तो जर प्रोनाउन मध्ये असेल, सर्वनामामध्ये असेल, तर आपल्याला तो त्या ठिकाणी लास्टला रिसिव्ह म्हणून टाकायचा असतो, रिसिव्हर म्हणून. त्यावेळेस बायनं तो कनेक्ट करावा लागतो. आणि जर हे प्रोनाउन मध्ये असेल तर आपल्याला तो द्वितीयमध्ये घ्यावा लागतो, जेनेटिव्ह केस मध्ये त्या ठिकाणी घ्यावा लागतो. मग जसं की आय त्याची द्वितीय मी होते, वी त्याची द्वितीय अस होते, ही त्याची द्वितीय हिम होते, सी त्याची द्वितीय हर होते, इट ची द्वितीय इटच राहते, दे ची द्वितीय देम होते, त्याचबरोबर यू ची द्वितीय यूच राहते. हे चेंजेस आपल्याला ध्यानात ठेवायचे आहेत आणि डेफिनेटली तुमचा भरपूर सराव झालेला आहे आणि तुम्हाला ते सर्व माहिती पण आहे. ओके, तर आता या ठिकाणी कर्तरी प्रयोगातून कर्मणी प्रयोगात रूपांतर करताना काळानुसार काय बदल करायचे आहेत. आय हॅव रिटन हिअर स्ट्रक्चर ऑफ द सेंटेन्स. ओके, आता ऍक्टिव्ह व्हॉइस जो आहे, सी हिअर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये काय आहे, सब्जेक्ट टू बी चं रूप असेल किंवा टू हॅव चं रूप फॉर्म असेल, त्यानंतर वर्ब ऍज पर टेन्स, काळानुरूप त्या ठिकाणी क्रियापद बदललेलं असेल, त्यानंतर ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट. विदाउट ऑब्जेक्ट वी कॅनॉट चेंज द ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह. आपण काळात एखाद्या सेंटेन्स मध्ये जर ऑब्जेक्ट नसेलच त्याचा पॅसिव्ह व्हॉइस करू शकत नाही. आणि सेम आता हेच आपण जे स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, ते आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करत असताना सर्वप्रथम आपल्याला ऑब्जेक्ट घ्यावं लागतंय, त्यानंतर टू बी किंवा टू हॅवचं रूप जे असेल ते त्या ठिकाणी चेंजेस नुसार घ्यायचं आहे. इथे वर्बचा आपल्याला थर्ड फॉर्म घ्यायचा आहे, आपल्याला वर्बचा इथे थर्ड फॉर्म घ्यायचा आहे, तिसरं रूप घ्यायचंय, त्यालाच आपण पास्ट पार्टिसिपल असं म्हणतो. पास्ट पार्टिसिपल असं म्हणतो, थर्ड फॉर्म असं म्हणतो. ओके, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये डेफिनेटली त्या ठिकाणी थर्ड फॉर्मच येतो, दुसरा फॉर्म येत नाही, तिसराच फॉर्म यूज करावा लागतो. त्यानंतर सेंटेन्स मध्ये जे कॉम्प्लिमेंट असतं ते कॉम्प्लिमेंट त्या ठिकाणी आपल्याला फॉलो करावं लागतं, त्यानंतर बाय आणि त्यानंतर सब्जेक्ट. हे त्या ठिकाणी आपलं स्ट्रक्चर आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट व्हॉइस मध्ये आपण थोडासा टेन्स प्रमाणे पाहूया. जसं की प्रेझेंट टेन्स आहे, वर्तमान काळ दिलेला आहे आणि या वर्तमान काळामध्ये आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स सगळ्यात सिंपल आहे. आता यामध्ये थोडस मी मिक्सिंग करतो, जसं की टेन्स आणि चेंज द व्हॉइस दोन्ही एकाच वेळेस आपल्याला कधी कधी एक्झाम मध्ये स्ट्रक्चर फाइंड आउट करायला येतं, कोणता टेन्स आहे तो विचारला जातो. नंबर 2 त्या ठिकाणी व्हॉइस कोणता आहे तो विचारला जातो. त्याच नंतर तिसरा प्रकार त्या ठिकाणी त्या
काळामध्ये स्ट्रक्चर कोणतं येईल तेही विचारलं जातं. 3 प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला या ठिकाणी येतात. ओके, तर जसं की सिंपल प्रेझेंट टेन्स इथं आपल्याला मी प्रेझेंट केलेला आहे. सेंटेन्स दिलेला आहे पहा तिथे, गणेश राईट्स अ लेटर. ओके, आता या ठिकाणी गणेश हा माझा सब्जेक्ट झाला, राईट्स वर्ब आहे, व्हॉट राईट्स काय लिहितोय, अ लेटर. व्हेरी सिंपल एक्झाम्पल सुरुवातीला घेतलेले आहेत पहा, इझिली समजेल. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता लक्षात ठेवा, ज्यावेळेस या ठिकाणी थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असतो, कर्ता असतो, त्यावेळेस वर्बला यस किंवा ईएस लागतो. म्हणजेच क्रियापदाचं जे फॉर्म आहे तो त्या ठिकाणी सिंपल टेन्स मध्ये फक्त वर्ब असतं, हेल्पिंग वर्ब येतच नाही. हेल्पिंग वर्ब सिंपल टेन्स मध्ये फक्त पॅसिव्ह व्हॉइस मध्ये येतं. जसं आपण पाहूया, आता याचं जर आन्सर पाहिलं, सर माझं स्ट्रक्चर झालं सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. मग काय येईल आन्सर, मला 1 नंबरला ऑब्जेक्ट घ्यायचं आहे, लेटर सिंग्युलर आहे म्हणून या ठिकाणी मला सिंग्युलर हेल्पिंग वर्ब घ्यावं लागणार आहे प्रेझेंट टेन्सचं. इज, एम, इज, आर जे येतात त्यापैकी इज. अ लेटर इज, आता पास्ट पार्टिसिपल राईट, रोट, रिटन. ओके, अ लेटर इज रिटन, पत्र लिहिलं गेलंय. ओके, बाय गरज असेल म्हणून त्या ठिकाणी रिसिव्हर त्या ठिकाणी दिला जातो, दॅट इज द गणेश. ओके, ऑब्जेक्ट प्लस टू बी प्लस पीपी प्लस बाय प्लस सब्जेक्ट. सेम सेंटेन्स रिपीट केलाय, फक्त या ठिकाणी थोडासा चेंज केलाय. काय केलेला आहे चेंज पहा, तर इथे सब्जेक्ट आहे गणेश, इथे वर्ब आहे राईट्स, आणि इथे ऑब्जेक्ट आलंय लेटर्स. जसं इथं लेटर हे सिंग्युलर होतं, इथं लेटर्स काय केलेलं आहे, प्लुरल दिलेलं आहे. ओके, मग या ठिकाणी मी ऑब्जेक्ट 1 नंबरला घेतलं, लेटर्स प्लुरल आहे म्हणून इज न वापरता आर त्या ठिकाणी येईल, आणि त्यानंतर पास्ट पार्टिसिपल रिटर्न, कॉम्प्लिमेंट नाहीये म्हणून डायरेक्ट बाय, आणि त्यानंतर सब्जेक्ट जो आहे माझा गणेश. वरच्या सेंटेन्स मध्ये आणि खालच्या सेंटेन्स मध्ये काय बदल झाला, कशासाठी हे वाक्य दाखवलेलं आहे, तर आपल्याला जे इथे हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे, हे हेल्पिंग वर्ब आपल्याला ऑब्जेक्ट नुसार घ्यायचं आहे. ओके, सब्जेक्टचा त्याच्याशी काही संबंध नसतो. इथं लेटर होतं म्हणून इज, इथं लेटर्स होतं म्हणून आर. सिंपल प्रेझेंट टेन्स, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट और कॉम्प्लिमेंट. स्ट्रक्चर ध्यानात ठेवा. आता तिथे आपण पाहिलं होतं सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता या ठिकाणी काय आलंय बघा, इथे आला सब्जेक्ट, इथे आलाय टू बी फॉर्म, टू बी कोणता आहे, प्रेझेंट, आणि इथे आलेला आहे वर्ब प्लस आयएनजी आणि प्लस ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट. आता लक्षात घ्या, इथे टू बी चा फॉर्म सुरू झाला. सिंपल टेन्सेस मध्ये टू बी ची रूप येत नाहीत. ओके, इथे टू बी ची रूप आलेले आहेत. आणि सिंपल टेन्सेस मध्ये आपण पाहिलं की पॅसिव्ह व्हॉइस करताना टू बी ची रूप येतात. जसं आपण गणेश त्या ठिकाणी राईट्स होतं, तर तिथं लेटर इज, लेटर्स आर केलेलं आहे. जेव्हा टू बी च्या रूपानंतर पीपी येतो, ध्यानात ठेवा, टू बी च्या रूपानंतर पीपी येतो, पास्ट पार्टिसिपल येतं, त्यावेळी तो पॅसिव्ह व्हॉइस असतो. आणि टू बी च्या रूपानंतर आयएनजी येतो, वर्बचं चौथं फॉर्म येतं, त्यावेळेस तो कंटिन्युअस टेन्स असतो. ओके, मग आता त्या ठिकाणी रायटिंगने मला सांगितलं कंटिन्युअस आहे, आणि इज न सांगितलं मला प्रेझेंट आहे. टेन्स ओळखणं खूप सोपं आहे, प्रेझेंट कंटिन्युअस. आयएनजी कोणत्याही टेन्स मधला असू द्या, फक्त आयएनजी फॉर्म मध्ये वर्ब असेल तर ते तुमचं कंटिन्युअस असणार आहे. ओके, तर इथे कंटिन्युअस आणि इज प्रेझेंट आहे म्हणून प्रेझेंट कंटिन्युअस आहे. काळ ओळखण्यासाठी फक्त सांगितलंय मी तुम्हाला. आता व्हॉट रायटिंग, अ लेटर, तेच सेंटेन्स रिपीट केलेला आहे इथे पण, फक्त टेन्स चेंज केलाय, सिंग्युलर आहे म्हणून अ लेटर. ओके, त्यानंतर पुढे हेल्पिंग वर्ब सिंग्युलरच आहे म्हणून वर्तमान काळी हेल्पिंग वर्ब इजच येणार आहे. फक्त इथला जो आयएनजी फॉर्म आहे म्हणजे कंटिन्युअस आहे, तो मला दाखवायचा आहे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. काळ न बदलता आपल्याला तो ठेवायचा असतो, म्हणून बीइंग कंटिन्युअस आहे म्हणून बीइंग त्या ठिकाणी यूज करायचा आहे.
आणि राहिलेला राईट जो मेन वर्ब आहे त्याचं आपल्याला थर्ड फॉर्म करायचं आहे रिटर्न. आणि त्यानंतर कॉम्प्लिमेंट आहे म्हणून बाय आणि माझा सब्जेक्ट आहे गणेश. गणेश ऐवजी जर ही असता तर त्या ठिकाणी काय झालं असतं माझा हिम झाला असता कारण ते प्रोनाउन आहे. ओके. त्यानंतर सेम वे सेकंड ट्राय करा तुम्ही. व्हेरी सिंपल. काय होईल त्या ठिकाणी लेटर्स मेनी आहेत, त्यानंतर प्लुरल असल्यामुळे आर, ING असल्यामुळे बीइंग, कंटिन्युअस टेन्स आहे ध्यानात ठेवा पॅसिव्ह वॉइस मध्ये नेहमी बीइंगच येणार आहे. त्यानंतर थर्ड फॉर्म रिटर्न आणि त्यानंतर बाय. मी तुम्हाला मगच म्हटलं इथं जर सब्जेक्ट ही असेल तर आपल्याला त्या ठिकाणी त्याची द्वितीया काय करायची आहे हिम करायची. ओके. काय बदल झाला त्या ठिकाणी या ठिकाणी तेथे पण तसंच आलं होतं लेटर इज रिटर्न बाय गणेश होतं तर तिथं आपण बीइंग नव्हतो कारण तो सिम्पल टेन्स होता, इथं कंटिन्युअस आलेला आहे. एवढाच बदल ऍड झालाय. जसं इथं वर्बला ING आलाय इथं त्याचा आपण बीइंग केलेला आहे. ओके. थर्ड वन आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. पहिले काळ पहा. हा माझा सब्जेक्ट आहे, त्यानंतर माझं हे टू हॅव रूप आहे. बघा तिकडे टू बी ची रूप होती इथे टू हॅव ची रूप आलेली आहे. त्यानंतर इथे वर्बचं PP फॉर्म आहे आणि त्यानंतर ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट आहे. ओके. तर इथे सब्जेक्ट प्लस टू हॅव प्लस PP प्लस ऑब्जेक्ट येते आणि आपल्याला सर्वप्रथम इथे काय घ्यावं लागतं तर ऑब्जेक्ट घ्यावं लागतंय. माझं ऑब्जेक्ट आहे अ लेटर. सिंग्युलर जेव्हा असेल तेव्हा आपण काय वापरतो हॅज आणि ज्या वेळेस त्या ठिकाणी प्लुरल ऑब्जेक्ट असेल त्यावेळेस आपण वापरतो हॅव. आता या ठिकाणी लेटर हे सिंग्युलर आहे म्हणून आपण या ठिकाणी काय यूज करणार आहोत हॅज. त्यानंतर इथे ऑलरेडी पास्ट पार्टिसिपल आलेलं असतं. पॅसिव्ह वॉइस मध्ये जसं आपण पास्ट पार्टिसिपल वापरतो तसं इथे ऑलरेडी ऍक्टिव्ह मध्ये पास्ट पार्टिसिपल आलेलं असतं. मग आपल्याला या ठिकाणी त्या तिथे बीन वापरायचं आहे. ओके. पॅसिव्ह वॉइस करताना बीन वापरायचं आहे. आणि तिसरं रूप जे आलेलं आहे PP, कोणताही पॅसिव्ह वॉइस असू द्या त्याच्यामध्ये क्रियापदाचं आपल्याला तिसरंच रूप वापरायचं आहे. त्यानंतर बाय, सब्जेक्ट आहे माझा राकेश. ओके. अ लेटर हॅज बीन रिटर्न बाय राकेश. ओके. म्हणजेच यामध्ये बदल काय झालाय पहा. आता इथे काळ कसा ओळखणार PP आहे म्हणजे परफेक्ट, क्रियापदाचं तिसरं रूप आलं म्हणजे परफेक्ट आणि हॅव हॅज सांगतो प्रेझेंट म्हणून हा प्रेझेंट परफेक्ट झालेला आहे. आणि ज्यावेळी टू हॅवच्या रूपानंतर तिसरं रूप येतं, टू हॅवच्या रूप म्हणजे हॅज किंवा हॅव असेल त्याच्यानंतर तिसरं रूप आलं म्हणजे तो ऍक्टिव्ह वॉइस आहे आणि हॅव किंवा हॅज नंतर बीन येऊन तिसरं रूप आलं तर तो पॅसिव्ह वॉइस आहे. ओके. मग बीन बीइंग हे जे शब्द आहेत हे ध्यानात ठेवायचे. तुम्हाला तो ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे तोही तुम्हाला ओळखण्यासाठी विचारला जातो. नेक्स्ट स्टेप काय आहे ही हॅज सङ अ सॉन्ग. ओके. माझा हा सब्जेक्ट झाला, टू हॅवचं रूप झालं, PP झाला, व्हॉट सङ काय गायलं अ सॉन्ग. आन्सर झालं माझं अ सॉन्ग हॅज बीन. ऑलरेडी या थर्ड फॉर्म असतो इझी असतं त्यामुळे टेन्शन नाही राहत काही. बाय, सब्जेक्ट आहे ही, त्याची द्वितीय आपल्याला जेनेटिव्ह केस हिम करायची आहे. ओके. अ सॉन्ग हॅज बीन सङ बाय हिम. हा झाला आपला प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ओके. प्रेझेंटचे 3 त्या ठिकाणी फॉर्म मध्ये आपण बदल करून पाहिलाय. आता या ठिकाणी पास्ट टेन्स सुरू झालाय. सेम जसा प्रेझेंट होता तसेच फक्त या ठिकाणी टू बी ची आणि टू हॅव ची रूप बदलणार आहेत. अदर स्ट्रक्चर काहीच बदलत नाही. ओके. पहा इथे सिंपल पास्ट टेन्स मध्ये एक्झाम्पल घेतले पहा. याच्यात स्ट्रक्चर काय असतं सब्जेक्ट प्लस वर्ब. सिंपल टेन्स आहे त्याच्यामुळे याच्यात हेल्पिंग वर्ब नसणार आहेत. इथे येतं वर्ब कोणतं येतं पास्ट वर्ब म्हणजे ज्याला आपण सेकंड फॉर्म म्हणतो, दुसरं रूप म्हणतो, भूतकाळी रूप म्हणतं. नंतर ऑब्जेक्ट किंवा
कॉम्प्लिमेंट. ओके, सब्जेक्ट प्लस वी, पास्ट ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट. बघा इथं वाक्य आले तसं सेम. गणेश इज द सब्जेक्ट, wrote is the past verb and a letter is the object. मग या ठिकाणी मला याचा पॅसिव्ह करताना सेम जसं प्रेझेंट टेन्स मध्ये केलं होतं तसंच आपल्याला करायचंय. मग इथे मला सर्वप्रथम ऑब्जेक्ट घ्यावं लागणार आहे. अ लेटर, पास्ट आहेत म्हणून पास्ट टू बी ची रूप कोणती आहेत? वॉज, वेअर. सिंग्युलर आहे म्हणून मी वॉज घेणार. त्यानंतर रोटचं तिसरं रूप राईट, रोट, रिटर्न. त्यानंतर कॉम्प्लिमेंट नाही म्हणून बाय आणि सब्जेक्ट आहे गणेश. प्रॉपर नाऊन आहे म्हणून कॅपिटलच ठेवायचा. त्यानंतर सेम सेंटेन्स दिले, फक्त ऑब्जेक्ट प्लुरल देऊन दिलाय. कशासाठी? तर आपल्याला टू बी ची रूप कशी चेंज होतात हे पाहण्यासाठी. ओके, तर काय दिलं इथं पहा, लेटर्स. आता मेनी आहे, जसं इथं सिंग्युलर होतं म्हणून वॉज घेतलाय, इथं मेनी आले म्हणून काय घेणार आहोत आपण? वेअर. ओके, लेटर्स वेअर. थर्ड फॉर्म मध्ये रिटर्न बाय हिम. बघा वरच्या सेंटेन्स मध्ये या सेंटेन्स मध्ये बदल फक्त एवढाच झाला, इथं वॉज होता इथं वेअर झाला. का? तर त्या ठिकाणी ऑब्जेक्ट जे आहे ते ऑब्जेक्ट सिंग्युलरचं प्लुरल झाल्यामुळे. हा आहे सिंपल पास्ट. आता ओळखणार कसा? हा ज्या वेळेस हेल्पिंग वर्ब नसतात त्यावेळेस ते सिंपल टेन्सेस असतात. मग तो सिंपल प्रेझेंट असेल, सिंपल पास्ट असेल. सिंपल प्रेझेंट ओळखणार कसा? की तिथे वर्ब फॉर्म पहिलंच असेल किंवा त्याला यस ईएस लागलेला असेल. ओके, आणि या ठिकाणी वर्ब फॉर्म सेकंड असेल. सेकंड फॉर्म आला, हेल्पिंग वर्ब नाही आला, सिंपल पास्ट टेन्स. पहिलं रूप आलं सिंपल प्रेझेंट टेन्स, हेल्पिंग वर्ब नसले पाहिजे. आणि त्याचाच पॅसिव्ह वॉइस ओळखायचं असेल तर एम इज आर नंतर पीपी आला तर सिंपल प्रेझेंट टेन्स, आणि वॉज वेअर नंतर पीपी पास्ट पार्टिसिपल आलं तर सिंपल पास्ट टेन्स. फक्त तो पॅसिव्ह वॉइस आणि तो ऍक्टिव्ह वॉइस. ओके, त्यानंतर पुन्हा जसं आपण प्रेझेंट कंटिन्युअस पाहिला होता तसं इथे पास्ट कंटिन्युअस आलाय. काय असतं स्ट्रक्चर याचं? सब्जेक्ट, टू बी प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट और कॉम्प्लिमेंट. दिस इज युअर स्ट्रक्चर. मग आपल्याला ह्या स्ट्रक्चर मध्ये वाक्य बघा बरं. गणेश इज द सब्जेक्ट, टू बी फॉर्म इज द वॉज, वर्ब प्लस आयएनजी अँड ऑब्जेक्ट और कॉम्प्लिमेंट. आपल्याला ज्यावेळेस याचा पॅसिव्ह वॉइस बनवायचा आहे त्यावेळेस आपण सर्वप्रथम काय घेतो? ऑब्जेक्ट, अ लेटर. ओके, आता त्या ठिकाणी पास्ट हेल्पिंग वर्ब सिंग्युलर आहे म्हणून वॉजच येईल. इथे आयएनजी आलेला आहे म्हणून आपल्याला बीइंग घ्यावं लागणार आहे. त्यानंतर वर्बचं थर्ड फॉर्म रिटर्न, कॉम्प्लिमेंट नाही म्हणून बाय, आणि सब्जेक्ट आहे गणेश. ओके, अ लेटर वॉज बीइंग रिटर्न बाय गणेश. वॉज नंतर बघा इकडे, वॉज नंतर आयएनजी आला. आयएनजी सांगतो कंटिन्युअस आहे आणि वॉज सांगतो पास्ट आहे, पास्ट कंटिन्युअस. टू बी च्या रूपानंतर आयएनजी आला, ऍक्टिव्ह वॉइस. टू बी च्या रूपानंतर बीइंग येऊन क्रियापदाचं तिसरं रूप आलं पॅसिव्ह वॉइस. टू बी च्या रूपावरून ठरवायचं तो काळ कोणता आहे. एमिझर असेल तर प्रेझेंट, वॉज वेअर असेल तर पास्ट. व्हेरी सिंपल आहे. त्यानंतर सेम सेंटेन्स बघा दुसरं दिलेलं आहे, ही वॉज सिंगिंग अ सॉन्ग. ऑब्जेक्ट माझं सॉन्ग आहे, व्हॉट सिंगिंग काय गात आहे, काय गात होता? सॉन्ग. एकच आहे म्हणून अ सॉन्ग वॉज कंटिन्युअस आहे म्हणून बीइंग, सिंग, सॅंग, संग. त्यानंतर कॉम्प्लिमेंट नाही बाय. माझा सब्जेक्ट आहे ही, हिची त्या ठिकाणी आपल्याला द्वितीया जेनेटिव्ह प्लस हिम. सेंटेन्स झालं अ सॉन्ग वॉज बीइंग सung बाय हिम. ओके, हेल्पिंग वर्ब इथे पहा वॉज आलता, इथे पहा वॉज आलता, त्याच्यानंतर आयएनजी आलेला आहे म्हणजे ऍक्टिव्ह वॉइस. वॉज नंतर बीइंग आलाय आणि पीपी आलाय त्यावेळेस तो पॅसिव्ह वॉइस. ओके, थर्ड जसा प्रेझेंट परफेक्ट होता तसंच पास्ट परफेक्ट आहे.
याचं स्ट्रक्चर काय होतं? सब्जेक्ट प्लस टू हॅव प्लस वर्ब. परफेक्ट टेन्स मध्ये नेहमी तिसरं रूप येतं प्लस ऑब्जेक्ट और कॉम्प्लिमेंट. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला दिलेलं सेंटेन्स जे आहे हा सब्जेक्ट आहे. टू हॅवचं रूप पास्ट मध्ये हॅड येतं म्हणून हॅड. वर्बचं थर्ड फॉर्म आणि ऑब्जेक्ट आलेलं आहे अ लेटर. ओके. तर आपल्याला या ठिकाणी पॅसिवाइज करताना सुरुवातीला ऑब्जेक्ट घेतलं. सगळीकडे ऑब्जेक्टच पॅसिवाइज मध्ये राहणार आहे. अ लेटर. इथे सिंग्युलर प्लुरल ऑब्जेक्टचा काहीच संबंध नाही कारण पास्ट टेन्स मध्ये फक्त टू हॅवचं रूप हॅडच आहे. इथे आपण पास्ट परफेक्ट मध्ये काय घेतो? बीन. त्यानंतर तिसरं रूप ऑलरेडी दिलेलं असतं तसंच घ्यायचंय. रिटर्न. कॉम्प्लिमेंट नाही म्हणून बाय. सब्जेक्ट आहे गणेश. ओके. व्हॉट इज युअर आन्सर? अ लेटर हॅड बीन रिटर्न बाय गणेश. ओके. सेम वे तसंच दिलंय फक्त तुम्हाला इथं ऑब्जेक्ट जे आहे तो प्लुरल करून दिलेला आहे. काय होईल इथं? लेटर्स. आता यामध्ये जसं तिकडे हॅव आणि हॅज एक सिंग्युलर असेल तर हॅज वापरतो प्रेझेंट टेन्स मध्ये आणि प्लुरल असेल तर हॅव वापरतो. पण इथं त्याचा काही परिणाम होत नाही कारण एकच पास्ट टेन्स मध्ये परफेक्ट मध्ये टू हॅवचं रूप आहे हॅड. त्यानंतर बिन. तिसरं रूप जे आहे जसंच तसं त्या ठिकाणी रिटर्न. बाय. सब्जेक्ट आहे ही आणि आपल्याला त्याची द्वितीया हिम करायचं आहे. ओके. दिस इज युअर परफेक्ट आणि पास्ट टेन्स. तिसऱ्या काळाकडे या. फ्युचर टेन्स. हाही त्याच पद्धतीचा आहे बघा. याच्यामध्ये काय असतो? सब्जेक्ट ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये शाल और विल प्लस इथे पहा वर्ब असतं. कोणतं? मेन वर्ब. याच्यामध्ये दुसरं काहीच येत नाही. पहिलंच रूप असतं ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट. दिस इज ऍक्टिव्ह व्हॉइस. शाल विल आला त्याच्यानंतर मेन वर्ब आलं, सिंपल वर्ब आलं म्हणून याला सिंपल फ्युचर म्हणायचंय. ओके. शाल आणि विल. इथे बघा गणेश सब्जेक्ट आहे, विल आलेला आहे, राईट मेन वर्ब आलंय, अ लेटर तुमचं ऑब्जेक्ट आलेलं आहे. आन्सर काय होईल याचं? अ लेटर विल. त्यानंतर आपल्याला इथे एक ऍड करायचंय दॅट इज द बी आणि वर्बचं तिसरं फॉर्म रिटर्न. कॉम्प्लिमेंट आहे म्हणून बाय. सब्जेक्ट आहे गणेश. एक रिव्हिजन म्हणून टॉपिक चाललाय आपलं, सर्व झालेलं असणार आहे 100%. अ लेटर विल बी रिटर्न बाय गणेश. ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह मध्ये काय फरक असणार आहे? विल नंतर मेन वर्ब आलं ऍक्टिव्ह व्हॉइस. विल नंतर बी प्लस तिसरं रूप आलं पॅसिव्ह व्हॉइस. दॅट इज द सिंपल फ्युचर टेन्स. नेक्स्ट आहे ही विल हेल्प द पुअर. ओके. ही विल हेल्प द पुअर. बा इथं हुम व्हॉट न प्रश्न विचारा. व्हॉट हेल्प, व्हॉट विल ही हेल्प, काय मदत करेल. आणि सेकंड आहे हुम विल ही हेल्प, कोणाला मदत करेल. तर आन्सर माझं येते द पुअर. दॅट मे बी द पुअर पर्सन. पुअर विल बी क्रियापदाचं तिसरं फॉर्म हेल्प बाय him. Okay. The poor will be helped by him. That is the simple future tense. नेक्स्ट आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. पूर्ण भविष्य काळ. याच्यामध्ये काय होतं बदल? सब्जेक्ट टू हॅव प्लस वर्बचं पीपी प्लस ऑब्जेक्ट और कॉम्प्लिमेंट. आता इथं टू हॅव ची फॉर्म जसं प्रेझेंट मध्ये हॅव हॅज होती, पास्ट मध्ये हॅड होतं, तसं इथे फक्त काय येणार आहे? शाल हॅव किंवा विल हॅव. ओके. शाल हॅव और विल हॅव असणार आहे. मग या ठिकाणी आपल्याला पॅसिवाइज करताना तिकडे जसं रूल फॉलो करत होतो तसाच रूल आपल्याला इथेही फॉलो करायचा आहे.
त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम ऑब्जेक्ट घ्यायचंय. ऑब्जेक्ट इज अ लेटर. ओके. देन आता इथे आय किंवा वी नंतर पहा शाल हे हेल्पिंग वर्ब येत आहे. तर आपल्याला इथं लेटरच्या वेळेस काय घ्यायचंय, विल. म्हणजे ऑब्जेक्ट नुसार हेल्पिंग वर्ब जसं तिकडे ॲमिझारचं चेंज होत होतं तसंच इथे शाल ऐवजी विल. अ लेटर विल. आता या ठिकाणी परफेक्ट आहे म्हणून हॅव, आणि आपल्याला काय यूज करावा लागतो, बीन. पॅसिव्ह वॉइस मध्ये बीन. अ लेटर विल हॅव बीन रिटर्न बाय सब्जेक्ट वी, त्याची द्वितीय होते अस. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे सी विल हॅव हेल्प. सी विल हॅव हेल्प द पुअर. सेम सेंटेन्स मगाच घेतलेला आहे. ऑब्जेक्ट माझं द पुअर आहे. टू हॅवचं रूप विल हॅव. पॅसिव्ह वॉइस करताना मला बीन घ्यायचंय. त्यानंतर वर्बचं तिसरं फॉर्म ऑलरेडी दिलेलं आहे तेच घ्यायचंय. त्यानंतर बाय आणि सब्जेक्ट सी आहे, त्याची द्वितीय वर्ब होणार आहे. ओके. पहा हॅव विल हॅव नंतर पीपी आला ऍक्टिव्ह वॉइस. विल हॅव नंतर बीन येऊन पीपी आला पॅसिव्ह वॉइस. कोणता, परफेक्ट. ओळखायचं कसं, रिटर्नने सांगितलं परफेक्ट आहे, हेल्पने सांगितलं परफेक्ट आहे, आणि इकडे त्या ठिकाणी विल हॅव न सांगितलं टू हॅवचं रूप आहे, म्हणून हा परफेक्ट आणि हा फ्युचर. फ्युचर परफेक्ट टेन्स. ओके. एक छोटासा चार्ट केलेला आहे. काळांना रूप तुम्हाला सांगितलं होतं त्या पद्धतीने. त्याच्यामध्ये काय केलंय पहा, सिंपल प्रेझेंट, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. हे काळाचे 4 फॉर्म आहेत प्रेझेंट टेन्स मधले. तर त्याचं एक एक एक्झाम्पल इथे लिहिलेलं आहे पहा. आय राईट अ लेटर. ओके. प्रेझेंट कंटिन्युअस झाला त्याचा आय एम रायटिंग अ लेटर. काय बदल झालाय पहा, तो लाल अक्षरामध्ये दिसेल. प्रेझेंट परफेक्ट मध्ये आय हॅव रिटन अ लेटर, आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये आय हॅव बीन रायटिंग अ लेटर. ओके. आता तुम्ही म्हणाल बीन तर परफेक्ट टेन्स मध्ये होता, इथं पण येत होता, पण तिकडे बीन आल्यानंतर काय येत होता, क्रियापदाचं तिसरं रूप येत होतं, इथे चौथं येते. आणि मला आयएनजी फॉर्म काय सांगतो की ते कंटिन्युअस आहे. बीन काय सांगतो, परफेक्ट आहे, आणि हॅव काय सांगतो, प्रेझेंट आहे. म्हणून हा काळ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स झाला. वर्बच सांगणार आहे तुम्हाला तो काळ कोणता आहे. ओके. आता इथं सिंपल आहे बघा, त्याला कोणी जोडीदार नाहीये, ते सिंपल आहे आणि पहिलं रूप आलेलं आहे म्हणून सिंपल प्रेझेंट. ओके. इथे काय आलेलं आहे, एम आणि रायटिंग. आयएनजी सांगितलं कंटिन्युअस आहे, आणि टू बी न सांगितलं, एम न सांगितलं, इज न सांगितलं किंवा आर न सांगितलं काय आहे, प्रेझेंट आहे. प्रेझेंट कंटिन्युअस. ओके. त्यानंतर इथं हॅव आहे आणि रिटर्न आहे. तिसरं रूप आलेलं आहे म्हणजे परफेक्ट आहे, आणि टू हॅवच्या मध्ये हॅव किंवा हॅज झालं त्याने सांगितलं प्रेझेंट आहे, म्हणून प्रेझेंट परफेक्ट आहे. ओके. त्यानंतर इथं हॅव न सांगितलं प्रेझेंट आहे, बिन न सांगितलं परफेक्ट आहे, आणि रायटिंगने सांगितलं कंटिन्युअस आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. दिस इज युअर ऍक्टिव्ह व्हॉइस. हा ऍक्टिव्ह व्हॉइस आहे, आणि याच आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस त्या ठिकाणी करायचं असतो. ओके. जसं मग आपण चार्ट मध्ये पाहिलं, ऑब्जेक्ट घ्या अ लेटर, टू बीचं रूप इज, तिसरं रूप रिटर्न बाय, त्या ठिकाणी आईची द्वितीय मी. ओके. सेम वे त्याच चेंज केलेलं आहे पहा इथं पण. अ लेटर पाय द लेटर, लेटर लेटर, आणि त्या ठिकाणी रिमेन अनचेंज म्हटलंय, म्हणजे चौथ्याचा फॉर्म चेंज होत नाही. आता तुम्हाला हा पॅसिव्ह वॉइस करून दिलेला आहे. काय काय बदल झाला, राईटचं इज रिटर्न झालं, एम रायटिंगचं इज बिंग रिटर्न झालं. ओके. आणि हॅव रिटर्नचं हॅज बीन रिटर्न झालं. ओके. जसं सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट असेल तशी त्या ठिकाणी ही रूप चेंज होत असतात. ओके. नेक्स्ट आहे पास्ट टेन्स. ओके. आता पास्ट मध्ये काय आहे, सिंपल पास्ट, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट, आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. ओके. आय रोट अ लेटर, सिंपल वर्ब दिलेला आहे. त्यानंतर इथे वॉज रायटिंग आलेला आहे, नंतर हॅड रिटर्न आलाय, आणि हॅड बीन रिटर्न आलाय. टू फाइंड आउट द विच इज द टेन्स,
द वर्ब हेल्प्स अस. रोट आलाय, सिंपल आहे, हेल्पिंग वर्ब नाहीये, सिंपल फास्ट. आयएनजी आलाय, कंटिन्युअस आहे, हेल्पिंग वर्ब आलाय वॉज किंवा वेअर, समजायचं पास्ट कंटिन्युअस. हॅड आलेला आहे आणि रिटर्न आलाय परफेक्ट, आणि हॅड आलाय पास्ट, पास्ट परफेक्ट. हॅड बीन आणि रायटिंग आलाय. हॅड सांगतो पास्ट आहे, बीन सांगतो परफेक्ट आहे, आयएनजी सांगतो कंटिन्युअस आहे. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. आता याचा पॅसिव्ह व्हॉइस करत असताना आपल्याला या स्ट्रक्चर प्रमाणे सर्वप्रथम ऑब्जेक्ट घ्या, पास्टचं हेल्पिंग वर्ब घ्या, त्यानंतर वर्बचं थर्ड फॉर्म, नंतर बाय आणि ऑब्जेक्ट, ओके सॉरी सब्जेक्टची द्वितीया. त्यानंतर रोडचं काय झालेलं आहे, वॉज रिटर्न. वॉज रायटिंगचं वॉज बिंग रिटर्न. बिंग का आला तर वर्ब चौथ्या फॉर्म मध्ये आहे. आय हॅड रिटर्न अ लेटर, अ लेटर हॅड बीन रिटर्न, परफेक्ट टेन्स चा पॅसिव्ह व्हॉइस. आणि आय हॅड बीन रायटिंग प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे, याचा पॅसिव्ह व्हॉइस त्या ठिकाणी रिमेन अनचेंज, तो होत नाही. ओके. द नेक्स्ट वन आहे फ्युचर टेन्स. ओके. त्या फ्युचर टेन्स मध्ये फोर्थ आहे सिंपल फ्युचर, फ्युचर कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. ओके. तर याच्यामध्ये आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस सेम आहे. इथे पहिलं रूप आहे प्लस हेल्पिंग वर्ब आलाय, शाल विल सांगतो फ्युचर आहे, आणि राईट सांगतो पहिलंच रूप आहे म्हणून सिंपल, सिंपल फ्युचर टेन्स. त्याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना मला सर्वप्रथम ऑब्जेक्ट घेतलं लेटर, त्यानंतर हेल्पिंग वर्ब विल, त्यानंतर बी, नंतर थर्ड फॉर्म आणि बाय द्वितीय. माझं उत्तर झालं अ लेटर विल बी रिटन बाय मी. ओके. देन आय विल बी रायटिंग अ लेटर, त्याचं रिमेन अनचेंज होतच नाही. आय विल हॅव रिटर्न अ लेटर, अ लेटर विल हॅव बीन रिटन बाय मी. आणि लास्ट वन आहे आय विल हॅव बीन रायटिंग अ लेटर, रिमेन अनचेंज. म्हणजेच काय, टेन्स ओळखण्यासाठी मग जसं सांगितलं, यानं सांगितलं फ्युचर आहे, यानं सांगितलं आयएनजी कंटिन्युअस आहे, प्रेझेंट कंटिन्युअस. विल हॅव न सांगितलं फ्युचर आहे, आणि रिटर्न न सांगितलं परफेक्ट आहे, फ्युचर परफेक्ट. त्यानंतर विल हॅव न सांगितलं फ्युचर आहे, बीन न सांगितलं परफेक्ट आहे, आणि रायटिंग ने सांगितलं कंटिन्युअस आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. ओके. हे काळानुरूप जे बदल होतात ते आपण या स्ट्रक्चर मध्ये पाहिलेले आहेत. फक्त हेल्पिंग वर्बचा बदल होतो, जसं प्रेझेंट टेन्स मध्ये पाहिले तसेच पास्ट मध्ये, तसेच फ्युचर मध्ये. ओके. आता मॉडल ऑक्झिलरी असतात पहा, एम, इज, आर, वॉज, वेअर, हे टू बी ची रूप जशी आहेत, हॅव, हॅज, हॅड, शाल हॅव, विल हॅव, हे जसे टू हॅव ची रूप आहेत, तसे मॉडल ऑक्झिलरी आहेत. तिकडे जे प्रायमरी ऑक्झिलरी आणि मॉडल ऑक्झिलरी म्हणतो, तर त्याच्यामध्ये पॅसिव्ह व्हॉइस करत असताना आपल्याला काय करावं लागतं, तर जे सर्वप्रथम ऑब्जेक्ट आहे ते आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये प्रथम घ्यायचंय, द प्राइस. ओके. त्यानंतर जी मॉडल ऑक्झिलरी असेल ती जशाच तशी घ्यायची, त्यात कोणताही बदल होत नाही. मॉडल ऑक्झिलरी जशी असेल तीच. त्यानंतर आपल्याला इथे बी वापरायचं आहे. त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप जे आहे विन, ओन, ओन. कॉम्प्लिमेंट नाही म्हणून बाय, आणि सब्जेक्ट जो आहे तो या ठिकाणी घ्यायचा आहे. ओके. जसं सिंपल फ्युचरचा पॅसिव्ह व्हॉइस करतो सेम वे तसंच आहे. ऑब्जेक्ट, मॉडल ऑक्झिलरी, बी, क्रियापदाचं तिसरं रूप पास्ट पार्टिसिपल, बाय आणि सब्जेक्ट. ओके. देन सेम वे दुसरे दिले, राजीव मे ड्राईव्ह अ कार. राजीव मे ड्राईव्ह अ कार. राजीव काय झाला माझा सब्जेक्ट, मे मॉडल ऑक्झिलरी, ड्राईव्ह वर्ब, कार ऑब्जेक्ट. व्हॉट ड्राईव्ह काय चालवतो, कार, म्हणून ऑब्जेक्ट ते आलंय. पॅसिव्ह व्हॉइस करताना काय होईल मग, अ कार. ओके. मॉडल ऑक्झिलरी मी, मला ऍड करावं लागेल बी, ड्राईव्ह, ड्रो, ड्रिव्हन, थर्ड फॉर्म, कॉम्प्लिमेंट नाही म्हणून बाय, आणि सब्जेक्ट आहे माझा राजीव. ओके.
अ कार मे बी ड्रिव्हन बाय राजू. या ठिकाणी हा पॅसिव्ह वॉइस झालेला आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला मॉडल ऑक्झिलरीचे चेंजेस करायचे आहेत. ओके, नेक्स्ट तुम्हाला सेंटेन्स दिलेले आहेत पहा. पॅसिव्ह ऑफ मॉडल मध्येच यू कॅन हेल्प द पुअर, द डॉक्टर शुड एक्झामिन द पेशंट, सी कॅन राईट अ लेटर. ओके, तुम्हाला या ठिकाणी हे सेंटेन्सेस सोडवायचे आहेत. सरजी, व सरजी, आपल्याला हे जे सेंटेन्सेस दिलेले आहेत. ओके सर, ओके. दिसतायत स्क्रीनवर? हो, दिसत. ओके. यू कॅन हेल्प द पुअर. आता या ठिकाणी मॉडल ऑक्झिलरी प्रमाणे हे सेंटेन्सेस जर सोडवले तर आपल्याला ऑब्जेक्ट फर्स्ट घ्यावा लागणार आहे द पुअर. मॉडल ऑक्झिलरी आहे माझी कॅन. त्यानंतर बी, क्रियापदाचं थर्ड फॉर्म आहे हेल्प. ओके, त्यानंतर कॉम्प्लिमेंट नाही म्हणून बाय, यू ची द्वितीय यूज राहते म्हणून यू. द पुअर कॅन बी हेल्प बाय यू. ऍक्टिव्हचा पॅसिव्ह आहे का ऍक्टिव्ह आहे कसं ओळखणार? मॉडल ऑक्झिलरी नंतर डायरेक्ट मेन वर्ब आलं ऍक्टिव्ह व्हॉइस, मॉडल ऑक्झिलरी नंतर हेल्प आणि जर पीपी आला तर पॅसिव्ह व्हॉइस. सेम तसंच त्या ठिकाणी सेंटेन्स आहे दुसरं, द पेशंट, मॉडल ऑक्झिलरी आहे शुड, बी, वर्ब आहे माझं एक्झामाइन, and then complement नाही म्हणून by the doctor. Okay, same, she can write a letter. A letter can be written by her. Okay, म्हणजे मॉडल ऑक्झिलरी नंतर बी आणि पीपी वापरायचं एवढंच लक्षात ठेवायचंय. त्यानंतर आहे पॅसिव्ह ऑफ सेंटेन्सेस विथ टू ऑब्जेक्ट्स. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं दोन प्रकार आहेत. पहिला आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि दुसरा आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. तुम्ही व्हर्बला प्रश्न विचारला व्हॉट, जे उत्तर येईल ते तुमचं डायरेक्ट ऑब्जेक्ट असेल, आणि जर क्वेश्चन तुम्ही पुन्हा विचारला तर ते तुमचं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असेल. कदाचित कधी कधी तुम्हाला एक्झामला विचारतील पण डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट प्रॉपरली फाइंड आउट करण्यासाठी. गणेश गेव मी अ लेटर. ओके, व्हॉट गेव, गणेशने काय दिलं, सिंपल पास्ट टेन्स आहे पण दोन ऑब्जेक्ट म्हणून घेतलेलं आहे पहा. काय दिलं तर माझं उत्तर आलं पत्र, म्हणून ते माझं झालं डायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि दुसरं आहे हुम गेव, कोणाला दिलं तर मला, म्हणून हे माझं आलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. दोन ऑब्जेक्ट आहेत, आपल्याला हे दोन्ही ऑब्जेक्ट घेऊन पॅसिव्ह वॉइस करता आला पाहिजे. तर माझं पहिलं ऑब्जेक्ट आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे करूया. अ लेटर, पास्ट टेन्स आहे म्हणून सिंपल माझा टोबीचे रूप आहेत. वॉज, वेअर तर सिंग्युलर आहे म्हणून वॉज. गिव्हचं तिसरं रूप येतं गिव्हन. त्यानंतर दुसरं ऑब्जेक्ट शिल्लक आहे ते तसंच ठेवायचं. त्यानंतर बाय आणि लास्टला सब्जेक्ट. ओके, व्हॉट इज द आन्सर? अ लेटर वॉज गिव्हन मी बाय गणेश. आता आपण हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन बघूया. ज्यावेळेस ऑब्जेक्ट हे प्रोनाउन असेल ते नेहमी जेनेटिव्ह केस मध्ये असेल, म्हणजेच द्वितीयत असेल, ते आपल्याला इकडे आल्यावर प्रथमामध्ये घ्यायचं आहे. म्हणजे मीची प्रथमा इकडे काय होईल आय. त्यानंतर टू रूप येईल वॉज. त्यानंतर तिसरं रूप काय येईल वर्बचं गिव्हन.
शिल्लक काय राहिलं? अ लेटर. म्हणजे एक ऑब्जेक्ट घेतलं तर दुसरं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणून ठेवायचं. त्यानंतर बाय आणि माझा सब्जेक्ट कोण आहे? गणेश. व्हॉट इज माय आन्सर? आय वॉज गिवन अ लेटर बाय गणेश. ओके, म्हणजे हे तुमचं डायरेक्ट ऑब्जेक्टने आन्सर झालं, हे तुम्हाला इनडायरेक्टली ऑप्शन झालं. आता या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन साठी जे काही क्वेश्चन्स असतात 5 क्वेश्चन्स, त्या दोन आन्सर साठी सुद्धा अशा पद्धतीचे दोन ऑब्जेक्ट देतील आणि तुम्हाला फाइंड आउट करायला लावतील पॅसिव्ह व्हॉइसचे दोन करेक्ट अल्टरनेटिव्ह कोणते आहेत ते तुम्हाला इझिली फाइंड आउट करता आले पाहिजे. राजीव आस्क हिम अ क्वेश्चन. ओके, व्हॉट आस्क? अ क्वेश्चन. हुम आस्क? कोणाला विचारलं? हिम, त्याला विचारला. म्हणून या ठिकाणी फर्स्ट माझा डायरेक्ट ऑब्जेक्ट घेतो अ क्वेश्चन. ओके, पास्ट टेन्स आहे म्हणून सिंग्युलर वॉज आस्क. जे काही दुसरं ऑब्जेक्ट आहे ते हिम बाय राजीव. ओके, याप्रमाणेच त्या ठिकाणी दुसरंही बनेल. म्हणजे हा जो हिम आहे तो काय होईल? ही होईल. त्यानंतर टूबीचं रूप वॉज. त्यानंतर तिसरं रूप. आता ईडीचे जेवढे क्रियापद असतील ते दुसरं आणि तिसरं रूप सेमच असतं, फक्त सहाय्यकारी क्रियापदाने आपल्याला तो काळ ओळखायचा आहे. ही वॉज आस्क. राहिलं शिल्लक माझं काय? अ क्वेश्चन. दुसरं ऑब्जेक्ट जे आहे ते इथे घ्यायचंय. त्यानंतर बाय, सब्जेक्ट माझा राजीव आहे, तो जसेच तसं घ्यायचा. ओके, टू ऑब्जेक्टचा बेनिफिट असा आहे आपल्याला टू अल्टरनेटिव्ह साठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, म्हणून तो आपल्याला पाहायचा आहे. ओके, देन आज्ञार्थी वाक्य पण त्या ठिकाणी येतात. डायरेक्ट वर्बने सुरू झालेले असते, त्यात सब्जेक्टच नसतो. सब्जेक्ट कुठं जातो? तर सब्जेक्ट हा त्या ठिकाणी हिडन असतो. म्हणजे ज्यावेळेस फर्स्ट पर्सन बोलतो, मी बोलतो तुमच्याशी, त्यावेळेस मी तुमचं नाव घेत नाही, म्हणजेच तुम्ही कन्सिडर केलेले असतात. म्हणून त्या ठिकाणी ज्या कमांड्स असतील, ऑर्डर्स असतील, ह्या समोरच्याला जेव्हा देतो तेव्हा तो करता हिडन असतो. बघा इथे डायरेक्ट चेंज द व्हॉइस हे वाक्य दिलेलं आहे. चेंज बदला, हे डायरेक्ट वर्ब आलाय. काय बदला? तर व्हॉइस हे ऑब्जेक्ट आहे, याच्यावर कृती होणार आहे. ओपन द डोअर. ओपन त्या ठिकाणी वर्ब आलेला आहे. द डोअर त्या ठिकाणी ऑब्जेक्ट आलाय. व्हॉट ओपन? काय ओपन करायचंय? द डोअर ओपन करायचं. त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला अशा आज्ञार्थी वाक्याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना लेटने सुरुवात करायची. ओके, लेट, मग ऑब्जेक्ट घ्यायचंय. लेट नंतर ऑब्जेक्ट घ्यायचंय. लेट द व्हॉइस. या ठिकाणी टू बी ची रूप काहीच नसतात, फक्त आपल्याला बी प्रेझेंट करायचं. त्या ठिकाणी बी आणि वर्बचं डायरेक्ट तिसरा फॉर्म द्यायचा आहे. ओके, लेट द व्हॉइस बी चेंज्ड. चेंज द व्हॉइसच चेंज द व्हॉइस काय झाला? लेट द व्हॉइस बी चेंज्ड. दुसरं आहे द डूअर. आपण लेटने सुरू केलंय. ऑब्जेक्ट आपला आहे द डूअर. त्यानंतर बी आणि ऑब्जेक्टचं वर्बचं तिसरं रूप आहे ओपन. काय झालं? लेट द डूअर बी ओपन. अशा पद्धतीने आपल्याला आज्ञार्थी वाक्याचे लेटने स्टार्ट करून करता येतील. ओके, यानंतर आपण जेवढे प्रकार पाहिलेले आहेत, त्यानंतर क्वेश्चन कसे येतात त्याचे फॉर्म आपण काही एक्झाम्पल घेतलेले आहेत. पहा, क्वेश्चन आहे बोर्डवरती दिसतोय, वाचा. द स्टुडंट्स वेअर लिसनिंग टू द टीचर. ओके, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ पॅसिव्ह व्हॉइस फ्रॉम द फॉलोइंग. खाली दिलेले जे काही एक्झाम्पल आहेत त्याच्यामधून आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस फाइंड आउट करायचा आहे. ओके, पहा आता इथं द टीचर इज बीइंग लिसन बाय द स्टुडंट्स. आपल्याला जे काही दिलेलं आहे वर्ब वगैरे ते नोटीस करायचंय. पहा, नेक्स्ट आहे द टीचर लिसन. ओके, नेक्स्ट आहे टीचर वॉज लिसनिंग. त्यानंतर आहे द टीचर वॉज बीइंग लिसन.
पहा आता, वॉज लिसनिंग टू बीच्या रूपानंतर आयएनजी आला, ऍक्टिव्ह व्हॉइस, पास्ट कंटिन्युअस. डायरेक्ट भूतकाळीच रूप आलेला आहे, सिंपल पास्ट, ऍक्टिव्ह व्हॉइस. राहिला हा आणि हा. ओके, यानं सांगितलं प्रेझेंट आहे, यानं सांगितलं कंटिन्युअस आहे, प्रेझेंट कंटिन्युअस, फक्त पॅसिव्ह व्हॉइस. याने सांगितलं पास्ट आहे, याने सांगितलं कंटिन्यू आहे, पास्ट कंटिन्यू. आणि मला दिलेलं सेंटेन्स जे आहे ते सेंटेन्स कोणतं आहे, पास्ट मधलं आहे. बरोबर. द स्टुडंट वेअर लिसनिंग टू द टीचर, माझं ऑब्जेक्ट आहे द टीचर, आलंय बरोबर. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये भूतकाळी रूप आलं वॉज, वेअर ऐवजी वॉज, आयएनजी आहे म्हणून माझा बीइंग, त्यानंतर तिसरं रूप लिसन, कॉम्प्लिमेंट नाही म्हणून बाय द स्टुडंट्स. ओके, म्हणजे या फॉर्म मध्ये पॅसिव्ह व्हॉइस करताना कन्फ्युज व्हायचं नाही, गोंधळून जायचं नाही. अल्टरनेटिव्ह जे आपल्याला दिसतात ते सेम सेम दिसतात, फक्त त्यातला आपल्याला कोणता हवा आहे तो कसा शोधायचा, तर याच्यावर फोकस करायचं. इथं जे दिलेलं आहे वेअर लिसनिंग म्हणजेच पास्ट कंटिन्युअस आहे, मग माझं पास्ट कंटिन्युअस मध्ये पास्ट कंटिन्युअसच आला पाहिजे, प्रेझेंट कंटिन्युअस होता कामा नये. बऱ्याच वेळा आपण घाई पाहत नाही, वर्बकडे आयएनजी बघतो, इकडे कुठेतरी बीइंग दिसतो, पीपी दिसतो, लगेच आपण ते ऑप्शन करून टाकतो. पण आपण याच्याकडे फोकस करत नाही, टेन्स कडे फोकस करत नाही, त्यामुळे आपलं उत्तर चुकतं. ओके, नेक्स्ट. फेब्रुवारी 2024 चा क्वेश्चन आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ ऍक्टिव्ह व्हॉइस फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. सेंटेन्स इज देअर, माय फादर वॉज गिवन जीप बाय गव्हर्नमेंट. बघा, मग सांगितलं होतं मी टू बीच्या रूपानंतर आयएनजी आला पाहिजे तर ऍक्टिव्ह व्हॉइस असतो, टू बीच्या रूपानंतर पीपी आला की तो पॅसिव्ह व्हॉइस असतो. दिलेला माझा हा पॅसिव्ह व्हॉइस आहे, वॉज न सांगितलं पास्ट आहे म्हणून सिंपल पास्टचा पॅसिव्ह व्हॉइस आहे. मग मला त्याचा ऍक्टिव्ह व्हॉइस करायचा आहे. मग ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये मला सिंपल पास्ट मध्ये काय असतं, सब्जेक्ट नंतर लगेच वर्ब आलं पाहिजे, आणि ते पण कोणतं, पास्ट, सेकंड फॉर्म आला पाहिजे. पाहू बरं आपण सेकंड फॉर्म मध्ये तर कोणी आहे का, इथे गिव्ह आलाय म्हणजे नक्कीच नाहीये, इथं गिव्ह आलेला आहे बघा, इथं गिव्हन आलेला आहे, हेल्पिंग वर्ब काहीच नाही, हे ग्रॅमॅटिकली रॉंगच आहे. त्यानंतर इथे विल आलाय, विल सांगतो फ्युचर आहे, मग हा फ्युचर नाही, मला काय पाहिजे होता, वॉज गिव्हनचा ऍक्टिव्ह व्हॉइस पाहिजे होता. म्हणजे माझं आन्सर कोणतं आलं, द गव्हर्नमेंट गिव्ह अ जीप टू माय फादर. ओके, वॉज गिव्हनचं गिव्ह, जसं आपण आधी ऍक्टिव्हचा पॅसिव्ह पाहिला होता तसं इथे पॅसिव्हचा ऍक्टिव्ह झालाय. ओके, नेक्स्ट आहे, रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. फेब्रुवारी 2023 चा क्वेश्चन आहे. द डूअर डॅश डॅश बाय द टीचर. अल्टरनेटिव्ह बघा, इज बीइंग शटिंग, आर बीइंग शट, वेअर बीइंग शट, इज बीइंग शट. ओके, बीइंग नंतर आयएनजी कधीच येत नाही, म्हणजे माझं हे सेंटेन्स रॉंग आहे. ओके, हे माझ्या वाक्यात येऊच शकत नाही. आता राहिले तीन, आता यातलं कोणतेही तीन फॉलो होऊ शकतात, बरोबर. मग आता आपल्याला कोणाकडे जावं लागेल, सब्जेक्टकडे. सब्जेक्ट कोण आहे माझा, द डुअर, माझा डुअर सब्जेक्ट आहे. डुअर नंतर माझं हेल्पिंग वर्ब कसं आलं पाहिजे, सिंग्युलर आलं पाहिजे, एकवचनी आलं पाहिजे, बरोबर. म्हणजेच काय, इथं आर आहे, डुअर नंतर आर येईल का, नाही, म्हणून ही रॉंग. डुअर नंतर वेअर येईल का, अनेक वचनीय म्हणून नाही, हे पण रॉंग. म्हणजे डुअर इज बीइंग सेट, दिस इज द मार्क, त्या ठिकाणी आन्सर असणार आहे, द डुअर इज बीइंग शट बाय द टीचर. ओके, या पद्धतीने आपल्याला परफेक्ट आन्सर काढता येते. नेक्स्ट आहे, रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड चूज द करेक्ट पॅसिव्ह. फेब्रुवारी 2022 चा आहे. द पोर्टर ओपन द डोअर. ओपन वर्ब आलाय, म्हणजेच माझा ऍक्टिव्ह व्हॉइस आहे, आणि सेकंड रूप आहे, दुसरं रूप आलेलं आहे, सेकंड फॉर्म असल्यामुळे याला काय म्हणतात, सिंपल पास्ट टेन्स. आता मला याचं पॅसिव्ह करताना काय करावं लागणार आहे, ऑब्जेक्ट माझं डुअर आहे, बघा इथं डुअर आहे का, रॉंग. ओके,
इथं डुअर आहे, हेल्पिंग वर्ब वापरलेलंच नाही, रॉंग. इथं पास्ट टेन्स आहे, इथं काय दिला त्यांनी, प्रेझेंट, रॉंग. माझं आन्सर कोणतं राहिलं, द डुअर वॉज ओपन बाय द पोर्टर. द डुअर आला, पास्ट टेन्स आहे म्हणून हेल्पिंग वर्ब वॉज घेतलं, ओपनचं तिसरं रूप तेच राहतं, त्यानंतर बाय द पोर्टर. म्हणजे त्या ठिकाणी वेळ जास्त घालण्यापेक्षा आपले जे क्ल्यू आहे ते क्ल्यू त्या ठिकाणी फॉलो करायचे आणि आपल्या करेक्ट आन्सर कडे जायचं. आता हे आन्सर मध्ये इथे हेल्पिंग वर्बच नाही, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कोणतंही टू बीचं रूप असू द्या, टू हॅवचं असू द्या, यावंच लागतं. जसं ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट मध्ये हेल्पिंग वर्ब नसतात, पॅसिव्ह मध्ये ते असतात. म्हणून शोधत असताना आपल्याला हेल्पिंग वर्बची गरज आहे. फक्त टेन्स कोणता आहे तो पहा आणि इथे फॉलो करा. ओके, नेक्स्ट. Find out the sentence which is not an active voice. Choose the correct option. May 2021. 2021 क्वेश्चन आहे. काय आले बा, चूज करेक्ट ऑप्शन. आता आपल्याला खाली दिलेले 4 आहेत आणि क्वेश्चन विचारलाय विच इज नॉट इन ऍक्टिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये नाही असं शोधायचं आहे आपल्याला. ओके, आता पहा इथं हनी इज मेड, पहा इथं काय आलंय, इज मेड. तिकडे बाय असो किंवा नसो, त्या ठिकाणी कधी कधी सब्जेक्ट देत नाही, त्याच्यामुळे बाय येणारच नाही, कन्फ्युज व्हायचं नाही. इथे काय करायचं, हेल्पिंग वर्ब नंतर मला आयएनजी रूप आलं तर ऍक्टिव्ह व्हॉइस, हेल्पिंग वर्ब नंतर तिसरं रूप आलं तर पॅसिव्ह व्हॉइस. हा इज मेड आहे म्हणजेच काय आहे, माझा पॅसिव्ह व्हॉइस आहे. बरोबर. आय सॉ, आय नंतर सॉ आलेला आहे बघा, सब्जेक्ट नंतर लगेच वर्ब आलेला आहे, पास्ट वर्ब, म्हणजेच काय, हा झाला सिंपल पास्ट. त्यानंतर पहा पुढे हेल्पिंग वर्ब नंतर वर्बचं तिसरं रूप आलेलं आहे, म्हणजेच हा काय आहे, पॅसिव्ह व्हॉइस आहे. इथेही हेल्पिंग वर्बच्या रूपानंतर तिसरं रूप आलेलं आहे, म्हणजे हा पण पॅसिव्ह व्हॉइस आहे. बरोबर. 1 2 3 पॅसिव्ह व्हॉइस आहेत. आणि इज नॉट इन ऍक्टिव्ह, ऍक्टिव्ह त्या ठिकाणी ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये कोणतं आहे असं पाहिजे होतं, इथे नॉट नको होता. तर इथे त्या ठिकाणी आय सॉ हिम ओपनिंग द बॉक्स, दॅट इज द ऍक्टिव्ह व्हॉइस. ऑल दिलेले जे आहेत ते कसे आहेत, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आहेत. मग माझं त्या ठिकाणचं जे उत्तर असेल, आय सॉ हिम ओपनिंग द बॉक्स, विच इज इन ऍक्टिव्ह व्हॉइस पाहिजे होतं. ओके, नेक्स्ट. चूज 2 correct alternative for the following which shows correct object and active voice. ऍक्टिव्ह व्हॉइसच विचारलाय, 2020 चा क्वेश्चन आहे पहा. माय सिस्टर हॅड टेकन अवे, माय सिस्टर हॅज टेकन अवे, माय सिस्टर्स हॅड टेकन अवे, माय सिस्टर टेकन अवे माय टॉईस. ओके, आता या ठिकाणी आपल्याला 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह विचारलेले आहेत आणि ते काय शोधतायत, करेक्ट ऑब्जेक्ट आणि इट्स ऍक्टिव्ह व्हॉइस. माझं सेंटेन्स दिलेलं आहे, माय टॉईस हॅड बीन टेकन अवे, वर्ब फ्रेज आलेली आहे. आता इथे पहा बाय वगैरे काय आलेलंच नाहीये, पॅसिव्ह व्हॉइस हे कशावरून कळतंय मला, हॅड नंतर बीन आणि नंतर पीपी. बरोबर, हॅड नंतर बीन नंतर पीपी, म्हणजेच हा माझा पॅसिव्ह व्हॉइस आहे. मला याचा ऍक्टिव्ह करत असताना सब्जेक्ट कोणी माहित नाहीये, तर सब्जेक्ट आपल्याला शोधून दिलाय त्यांनी, माय सिस्टर, आणि आपल्याला 2 अल्टरनेटिव्ह शोधायला सांगितले. बरोबर, तर पहा इथं हॅड आलेला आहे, ऍक्टिव्ह व्हॉइस करताना मला तो पास्ट मध्येच असला पाहिजे, म्हणजे माझा एक ऑप्शन जे आहे हॅडचं ते तर डायरेक्ट रॉंग झालेलं आहे. बरोबर. माय सिस्टर हॅड टेकन अवे माय टॉईस, सपोज असं गृहीत धरा, बाय माय सिस्टर किंवा माय सिस्टर्स असं होतं, पॉसिबिलिटी कोणती असू शकते, म्हणून हॅड टेकन हे तुमचं एक करेक्ट उत्तर येणार आहे. माय सिस्टर्स हॅड टेकन अवे माय टॉईस, पहा प्लुरल दिले, फक्त सिंग्युलर आणि प्लुरल हे दोन्हीही या वाक्याचे ऍक्टिव्ह व्हॉइस असू शकतात. आणि माय सिस्टर टेकन तिसरं रूप कधीच येत नाही टू हॅवच्या रूपाशिवाय, म्हणून या ठिकाणी हे रॉंग आहे. माझे 2 अल्टरनेटिव्ह या ठिकाणी आहेत, माय सिस्टर हॅड टेकन अवे माय टॉईस, माय सिस्टर्स हॅड टेकन अवे माय टॉईस. आता इथे काय बदल केलाय, फक्त एक सब्जेक्टची पॉसिबिलिटी वाढवली आहे, म्हणून ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये
हे दोन्ही सेंटेन्स बरोबर आहेत. ओके, नेक्स्ट आहे चूज वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. फेब्रुवारी 2019 चा प्रश्न आहे. ही मूव्ड टू सी द इल मॅन लाईंग हेल्पलेस बाय द साइड ऑफ द रोड. आणि आपल्याला खाली सांगितलेलं आहे विल येईल का, कॅन येईल का, वॉज येईल का, वेअर, बीइंग येईल. ओके, आता आपल्याला दिलेल्या वाक्यामध्ये इथं काय आलेलं आहे, मूड आलाय, म्हणजेच क्रियापदाचं तिसरं रूप आलेलं आहे. आणि क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाच्या अगोदर मला एकतर टू बीचं रूप पाहिजे किंवा टू हॅवचं रूप आणि बीन पाहिजे. इथं काय आहेत बघा, सगळे टू बीचे रूप आणि मॉडल ऑक्झिलरी आलेली आहे. इथं कॅन वापरू शकतो पण बी नाही दिलेला म्हणून रॉंग. विल वापरू शकतो पण बी नाही पुढे म्हणून रॉंग. आता इथं वेअर बीइंग आलाय, होऊ शकतो कंटिन्युअस टेन्स, पण इथं काय आलेलं आहे, वेअर आलेला आहे. ही नंतर वेअर कधी येतो का, नाही, कारण अनेक वचनी असेल त्यावेळेसच वेअर येतो, हे रॉंग. माझं उत्तर काय राहिलं शिल्लक, ही वॉज मूव्ड टू सी इल मॅन लाईंग हेल्पलेस बाय द साइड ऑफ द रोड. ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याला या वर्बनी सांगितलं की मला इथे काय पाहिजे, हेल्पिंग वर्ब पाहिजे. या 4 हेल्पिंग वर्ब पैकी ते तिन्ही रॉंग येत आहेत, वॉज करेक्ट आहे. ओके, नेक्स्ट आहे रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ पॅसिव्ह. द गव्हर्नर गेव हिम अ रिवॉर्ड. ऍक्टिव्ह व्हॉइस दिलेला आहे आणि आपल्याला त्याचा काय करायचं आहे, पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. ओके, सिंपल आहे. बघा बरं काय होईल यातलं, खालच्या अल्टरनेटिव्ह मध्ये 2 ऑब्जेक्ट आलेले आहेत. तसं पाहिलं तर 2 अल्टरनेटिव्ह साठी पण आपण यूज करू शकतो. ओके, सिंपल पास्ट टेन्स दिलेला आहे पाहिजे, गेवने सांगितलं हा सिंपल पास्ट आहे, दुसरं रूप आहे. मग मला सिंपल पास्ट टेन्स मध्ये टू बीचे रूप पाहिजे. पाहिजे हॅज आलेला आहे, कॅन्सल. ही नंतर गेव आलाय, टू बीचं रूप दिलंच नाही म्हणून कॅन्सल. या ठिकाणी पण पहा ऑब्जेक्ट नंतर डायरेक्ट गेव म्हणून कॅन्सल. रिवॉर्ड टू बीचं रूप प्लस पीपी आलेला आहे, टू बीचं रूप प्लस पीपी आलेला आहे म्हणून त्या ठिकाणी हा याचा पॅसिव्ह व्हॉइस होईल. म्हणजे तुमचं उत्तर काय होईल, द गव्हर्नर गेव हिम अ रिवॉर्ड. ही, हिमचं प्रथम आहे या ठिकाणी ही झाली. ओके, सॉरी, हे तुमचं ऑब्जेक्ट घेतलंय अ रिवॉर्ड. ओके, टू बीचं रूप एकच नाही म्हणून वॉज. क्रियापद तिसरं रूप गिवन, ऑब्जेक्ट राहिलं हिम बाय द गव्हर्नर. आणि आपण ही घेऊन पण करू शकतो, नो प्रॉब्लेम. पण आपल्याला इथं 2 अल्टरनेटिव्ह साठी दिलेलं नाहीये, एकाच अल्टरनेटिव्ह साठी दिलेलं आहे म्हणून त्या ठिकाणी आपलं सेकंड सेंटेन्स करेक्ट आहे. लास्ट वन आहे, थोडस दिसतंय सर्वांना, क्लिअर आहे का, स्पष्ट दिसतंय पहा. टीचर टोल्ड मेनी स्टोरीज, पहिलं दिलंय वाक्य. दुसरं दिलंय टीचर वॉज टेलिंग मेनी स्टोरीज. ओके, टीचर वॉज टेलिंग मेनी स्टोरीज, टीचर टेल्स मेनी स्टोरीज, टीचर विल टेल मेनी स्टोरीज. आता तुमच्या लक्षात आलं असेल पहा, इथं फक्त टोल आला, सिंपल पास्ट. इथे वॉज टेलिंग आला, टेलिंगने सांगितलं कंटिन्युअस आहे, पास्ट कंटिन्युअस. टेल्स न सांगितलं पहिलंच रूप आहे म्हणून सिंपल प्रेझेंट. आणि विल न सांगितलं फ्युचर, टेल न सांगितलं सिंपल, सिंपल फ्युचर. आता आपल्याला याचा पॅसिव्ह व्हॉइस करून खालच्या अल्टरनेटिव्ह पैकी कोणतं बरोबर आहे ते आपल्याला पाहायचं आहे. ओके, आता द टीचर टोल्ड मेनी स्टोरीज, माझं ऑब्जेक्ट मेनी स्टोरीज तर सगळीकडेच असणार आहे. ओके, कारण इकडे सगळ्यांचं ऑब्जेक्ट तेच आहे. पण माझं टोल्ड साठी काय येणार आहे, तर पास्ट आहे. टू बीची पास्टची फॉर्म कोणती आहे, वॉज किंवा वेअर. मग माझे वॉज वेअर कुठे आहे पहा बरं. ओके, इथे एक आलेला आहे आणि इथे पण आलेला आहे. स्क्रीन थोडीशी कंटिन्युअस नाहीये तो टेन्स, म्हणजे माझा खालचा होणार नाहीये, तर हा बरोबर होईल. म्हणजे माझा ऑप्शन नंबर 1 ला बी आलेला आहे, राईट.
सेकंड काय वॉज स्टिलिंग, पास्ट आहे आणि आयएनजी आहे, म्हणजेच मला इथे टू बीच्या रूपानंतर बिईंग आला पाहिजे. पास्ट टू बीचं रूप वेअर आहे त्याच्यानंतर बिईंग आलेलं आहे, म्हणजे माझं उत्तर या ठिकाणी 2 नंबरचं सी असणार आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे टीचर टेल्स मेनी स्टोरीज. पहा इथे प्रेझेंट टेन्स आहे, टू बीची रूप ही आपल्याला प्रेझेंटचीच पाहिजेत. एम इज आर पैकी काहीतरी पाहिजे. माझं मेनी स्टोरीज आहे, मेनी स्टोरीज ऑब्जेक्ट प्लुरल आहे म्हणून आरच आला पाहिजे. कुठे आर आलेला आहे पहा, मेनी स्टोरीज आर टोल्ड इथे आलेला आहे पहा, म्हणजे माझा ऑप्शन नंबर 3 त्या ठिकाणी असेल. आता टीचर विल टेल मेनी स्टोरीज, आता इथं काय आलेलं आहे विल आलेला आहे, मोडल ऑक्झिलरी किंवा शाल विल असताना त्याच्यानंतर बी येतो पहा, विल बी टोल्ड आलं पाहिजे. कुठं आलं विल बी टोल्ड, यस इथे विल बी टोल्ड आलेला आहे. म्हणजेच काय या ठिकाणी आपल्याला ऍक्टिव्हचा पॅसिव्ह करताना मोस्ट फोकस कशावर असला पाहिजे, तर वर्ब फॉर्म, हेल्पिंग वर्ब आणि टू हॅवच्या फॉर्मवर असला पाहिजे, आणि स्ट्रक्चर काय वेगळं असेल त्याच्यावरती. मग या ठिकाणी माझं 1चं बी आलेलं आहे बरोबर, सीचं 2 आलेलं आहे बरोबर, डीचं 3 आलेलं आहे बरोबर, हे लास्ट आपण आलेलं नाही ते 4, म्हणजे माझं पहिलंच ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे. ओके. अशा पद्धतीने त्या ठिकाणी राईट कोणतं रॉंग कोणतं इझिली आपण चार्ट करू शकतो. त्यासाठी आपल्याला वर्ब फॉर्म तिन्ही माहिती असणं आवश्यक आहे, आणि प्रेझेंट टेन्सचे स्ट्रक्चर जे ऍक्टिव्ह व्हायचं आहे ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. रिव्हिजन प्रॅक्टिस त्या ठिकाणी आपल्याला त्यामध्ये मदत करते. जेवढी तुम्ही जास्त एक्झाम्पल सोडवाल, जेवढे तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल, तेवढे त्या ठिकाणी तुम्हाला ते सोपे वाटतात. ओके. त्यानंतर या ठिकाणी ओके. क्वेश्चन संपलेले आहेत, आणि आपला हा जो काही टॉपिक आहे तो टॉपिक पण संपलेला आहे. ओके. थँक्यू. या ठिकाणी मला आज ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस जी काही कन्सेप्ट आहे ती प्रेझेंट करण्यासाठी बोलवलं, आणि त्याबद्दल मी सर्वांचे ऋणी आहे. जिल्हा परिषदनं शिक्षणाधिकारी साहेब असतील, ईओ साहेब, सीओ साहेब असतील, त्यांनी मला संधी दिली. त्याचबद्दल आज मी जो क्लास प्रेझेंट करू शकलो इझिली, ते मास्टर माइंड अकॅडमीचे मारुती शेळके सर, त्यांचाही मी ऋणी आहे. सर्वांनी मला संधी दिली, माझा लेक्चर तुम्ही सर्वांनी ऐकला, विद्यार्थ्यांनी, त्या सर्व विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी मी आभारी आहे, आणि आजचा इथे माझा लेक्चर इथे संपवत आहे. थँक्यू. धन्यवाद सर. अतिशय उत्तम रीतीने आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय, आणि विद्यार्थी अगदी शेवटपर्यंत वेळ संपल्यानंतर सुद्धा 40-45 विद्यार्थी आपल्या तासाला जॉईन राहिले. जवळजवळ आज 65-70 विद्यार्थी जॉईन होते, आणि सर्व विद्यार्थी अगदी लक्षपूर्वक ऐकत होते. जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षण विभागाच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद सर. थँक्यू सर.